कधी PCOSमुळे वर्षानुवर्ष कन्सेप्शन अवघड होतं. हिचे फक्त औषधांनीच पिरियड्स यायचे. तिला अंडी बनवायला आपण मेडिसिन्स दिलं तर 4 ते 5 फॉलिकल्स तयार व्हायचे, पण प्रेग्नन्सी कधीच राहिली नाही. इंजेक्शन्स, मेडिसिन्स, फॉलिक्युलर मॉनिटरिंग, IUI सगळं काही करून झालं. मग ह्या वेळेला आपण IVF करायचं ठरवलं. PCOSमध्ये होतं काय, अगदी थोड्याच इंजेक्शनमध्ये कधी ओव्हरीज भरपूर रिस्पॉन्स देतात आणि तेच झालं. ओव्हम पिकअपच्या वेळेला आपल्याला 40 फॉलिकल दिसत आहेत. त्याच्यातून आपल्याला 30 मॅच्युअर ओव्हसाइट्स मिळालेले आहेत. यापासून आम्हाला साधारण 16 ते 17 उत्तम क्वालिटीचे गर्भ मिळण्याची शक्यता आहे. जर एम्ब्रिओ क्वालिटी चांगली असेल तर दुसऱ्या वेळेला पिकअप करायची गरज पडणार नाही. जेव्हा आपल्याला PCOS असतं तेव्हा आपल्याला खूप टेन्शन असतं, पण IVFच्या वेळेला खरं म्हणजे भरपूर सारे एम्ब्रिओज मिळू शकतात आणि परत पिकअप करायची कधी आवश्यकताच भासत नाही.